मित्र हो, मी आपला मित्र निखिल इंगळे देशमुख। मी सध्या हिवरा गणपती येथील एक प्रगतिशील शेतकरी त्यांच्या शेतामध्ये आहे। हे हळदीचं पीक त्यांच्या शेतामध्ये उभं आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण की ते हळदीची शेती कशा पद्धतीने करतात आणि कोणत्या कोणत्या अडचणी त्यांना हे नियोजन करत असताना येत असतात। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा अगोदर। वसंतराव शिवरामजी देशमुख, हिवरा गणपती, जिल्हा तालुका जिल्हा वाशिम। ओके, किती एकर क्षेत्र आहे तुमचं हळदीचं? 2 एकर शेती आहे। 2 एकर क्षेत्र आहे हळदीचं आणि पूर्ण पाण्याखाली आहे? पाण्याखाली। कधीपासून हे तुम्ही हळदीच्या पिकाकडे वळले आहेत? जवळपास 2-3 वर्षापासून वळलो आम्ही इकडं। 2 ते 3 वर्षापासून तुम्ही हळदीचं पीक करतायत। हो। काय कारण आहे सोयाबीन न लावता तुम्ही आता हळदीकडे जाता? नाही, सोयाबीनला भावच भेटत नाही आम्हाला। 4,000 रुपयापासून सोयाबीन विकायच काम पडलं। 3800, 4,000, जास्तीत जास्त 4200। नाफेडचा भाव 5800 म्हणजे 5300 रुपये होता। त्याच्यामुळे आम्ही काय केलं की मग नाफेडे सोयाबीन दिलं, मार्केटला कटाळून गेलो आम्ही। मग आम्ही म्हटलं बा चला हळदीकडे आपण वळू म्हणून यावर्षी आम्ही मागच्या वर्षी आपलं 1.5 एकर हळद होती, यावर्षी अर्धा एकर वाढवली, म्हणजे 2 एकर शेती केली हळदीची। आणि पुन्हा त्याच्यात नाही का आता ठिंबक केलं आम्ही, पूर्ण ठिबक केलेलं आहे। पण हे शेती करत असताना हळदीच्या पिकाची तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी आता भेडसावत आहेत? आम्हाला काहीच नाही असं, आम्हाला कोणी सांगायला तयार नाही की बा नेमकंच नाही का हळदीसाठी कमी खर्चात शेती कशी करावं। तर आम्हाला वाटते या खताच्या भाव एवढे वाढले। मागच्या वर्षी भाव होते 1250, 1300, 1350, यावर्षी 1800, 1900, 2200 असे भाव झाले खताचे। कास्तकार एवढा परेशान आहे या महागाईमुळं, काहून की मालाला काहीच भाव नाही आणि आपल्या खताला यायले भाव जास्त येतं। म्हणजे तुमच्या हळदीवर आपण जे काही खतं देतो वेगवेगळ्या अवस्थेनुसार त्या खताचा भाव खूप वाढू नये, परंतु ज्या पद्धतीनं तुमच्या शेताच्या मालाचा भाव वाढायला पाहिजे तो वाढत नाही। हळदीमध्ये भरपूर खतं लागतात, तुमचा उत्पादन खर्च भरपूर आहे, त्यामुळे कोणतं खत द्यायचं आणि कमी खर्चामध्ये कसं जास्त उत्पादन काढता येईल याची माहिती तुम्हाला पाहिजे। तर तुम्हाला काय वाटते शासनानं कशा पद्धतीनं शेतकऱ्याला हे केलं पाहिजे, प्रोत्साहित केलं पाहिजे? आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री काय कृषी मंत्री दत्तामामा भरणे यानं मार्गदर्शन जर केलं, समजा या कंपनीचं सांगितलं की बा तुम्ही नाही का शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन लोकांच्या समस्या काय आहेत याचं तुम्ही आम्हाला माहिती द्या, तर ते काय माहिती द्यायला काय कोणी काय शासन काय तयार नाही। कारण की शेतकरी एवढा आज हल्ली झालेला आहे, कारण की या खताच्या भावामुळं भयंकर पैसे चालले। पुन्हा आता मजुरीचे पैसे वाढले, शेतकऱ्याला काहीच पुरेना, 400 रुपये मजुरी झालेली आहे। काय करावं शेतकऱ्यानं? आता मागच्या काळात नाही का यशाचं 50 ते 60 रुपयानं बाई भेटत जाईल निघणारं, आता डायरेक्ट 400 रुपयाशिवाय बाई येत नाही शेताला, 500 रुपयाशिवाय गडी कामाला येत नाही, ते बी त्याला मस्का लावा लागतात। कास्तकार एवढा परेशान आहे की शेतकऱ्यानं हे कर्जमाफी हे काहीच न पाहिजे, आमच्या मालाला फक्त भाव पाहिजेत, एवढी आमची अपेक्षा आहे। म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये 3 विद्यापीठं आहेत, परंतु शेतकऱ्याच्या बांधावर जायला कोणत्या विद्यापीठातला कोणता शास्त्रज्ञ जायला तयार नाहीये। खरंच दत्तामामा भरणे आज महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत, तर त्यांनी अशी एक टीम उभी करायला पाहिजे विद्यापीठातली की जी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या पिकाच्या अवस्थेनुसार कोणत्या खताची संतुलित मात्रा दिली पाहिजे, कोणते रोग आहेत, त्याच्यावर कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत, याचा सगळा एकत्रित असा प्रोग्राम जर शासनाच्या माध्यमातून जर तयार झाला तर निश्चित शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल, त्याच्या उत्पादनावरचा जो खर्च आहे तो कमी होईल, खताचा जो अतिवापर होत आहे तो पण कमी होईल, जमिनीचं आरोग्य चांगलं राहील आणि निश्चित शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये तर भर राहील आणि तुमच्या पूर्ण शेतीचं जे आरोग्य आहे हे चांगलं राहील। अशा पद्धतीनं जर सगळं व्यवस्थित राहिलं तर निश्चित त्याचा शेतकऱ्याला फायदा होईल। धन्यवाद।